निखिलला विचारलं भारताचा सीएम कोण आहे, मुख्यमंत्री, तर त्याला तेही माहित नाही. आणि एवढं तर जनरल नॉलेज पाहिजे की भाई. मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आता वाजले 6. चला सर गाइज, आता मी गेलतो नाश्ता आणायला बाहेर. नाश्त्याला घेतले 2-3 समोसे घेतले, भाजी घेतली आणि जिलेबी घेतली. मी आणि वहिनी आई बाहेर गेली. आम्हाला दोघांना एवढा नाश्ता घेतला. जाऊया, भूक लागली मस्त दवाखून. आता वाजले 3 वाजायला आलेत आणि मी आत्ता उठलो. भाई 11 वाजता जे झोपून गेलतो ते आत्ता उठलो. म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे झोप लागत होती, मग झोपून गेलतो. आत्ता परत उठलो. मी जेवलो पण नाही, विचार करा. आता वाजले 4:30 आणि आमच्या इथं चहा बनवतोय. पण मी सध्या ऑमलेट बनवतोय कारण की मला लागली भूक. मी न जेवता झोपून गेलेलो, मला लागली भूक आणि आईने पालकची भाजी बनवली तर ती पण खाणार. आणि ऑमलेट पण कसंच थोडं चवीला, त्यासाठी मी ऑमलेट पण बनवतोय. 3 दिवस झाले लगातार मी रोज अंडी खातो. रोज तोंडावर अशा फोड्या येणार आहेत माझ्या. चला बनवूयात. काही जेवण करून झालं आहे आणि आता मी चालू आहे निखिलकडे PUBG खायला. तर मी विचार करतोय यूट्यूबवरती गेमिंग चॅनल पण ओपन करावा. टँग 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 टँग. तर काय आता चेंज वगैरे केलंय आणि आता वाजले 6:30. तू बरोबर माझ्या ब्लॉगच्याच टायमाला कशी येते का? कारण तुला व्ह्यूज पाहिजे असतात ना. जा जा बाबा, नाही धडन व्ह्यूज पाहिजे तुला. तुझ्यापेक्षा जाम गोरा आहे. उद्या तुझं पण लग्न होईल, तुला पण पोरं होतील. तुला पण म्हणजे माझी गोरी पोरं होतील. जा गोरी पोरं. त्याचा मी आणि काजू चाललोय सामान आणायला. काय तुम्ही ट्रॅफिक बघा, केवढी ट्रॅफिक लागलेली आहे. आपल्या घरापासूनच ही ट्रॅफिक आहे. काय आता आपण अस्तरच्या दुकानात पोचलोय. गाईज, तुम्हाला सांगायचं आहे की मी उद्या चाललोय साताऱ्याला रिटर्न. म्हणजे उद्यापासून परत साताऱ्याला जाणार आहे 1 तारखेपर्यंत, म्हणजे नेक्स्ट 1 तारखेपर्यंत. मानसीची 3 तारखेला येणार आहे. मी उद्या चाललोय. सकाळी 9ची ट्रेन आहे आपली. आणि तिकडे चायनीज वगैरे तर भेटत नाही, म्हणजे भेटतं पण ही चव भेटत नाही, आपल्या इथली टेस्ट भेटत नाही. तर मग आता मला चायनीज खावं वाटतंय. मी सगळ्यांना विचारलं, निखिलला विचारलं, निखिल बोलतो बाई पैसे नाही. श्रेयसला विचारलं, श्रेयस बोलतो बाई हॉस्पिटलला चाललो आहे. आदित्यला फोन केला, त्याचा फोन स्विच ऑफ. मग आता करायचं तरी काय? मग शेवटी मी करिश्माला विचारलं. ती खायला, तिला कधी विचारा, ती नाही बोलत नाही. कुठं जायचं आहे चल, खायचं आहे चल. आणि असं आहे ना, ते असल्यावर तर मला टेन्शन, बिलचं पण टेन्शन येत नाही. कसं अर्ध्यापेक्षा जास्त बिल तीच भरते. आता जाऊयात. ती येणारी मानपाड्याला, ती ऑफिसवरनं सुटली आहे. ती येणारे मानपाड्याला, मानपाड्यावरनं डायरेक्ट आम्ही जाणार आहे खायला काहीतरी चायनीज वगैरे. तर चला जाऊयात. भाई आज शेवटचा दिवस आहे डोंबिवलीमध्ये. उद्यापासून परत सकाळी पळायला जायचं, संध्याकाळी पळायला जायचं. तो रुटीन परत चालू उद्यापासून माझा. चला पण जाऊयात. काय आता मी आलो आहे इथे हॉस्पिटलमध्ये. दृष्टीच्या वडिलांना ॲडमिट केलं आहे. अटॅक म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम होता, तर त्यांना बघायला आलो आहे. आता मी सध्या इथं बाहेर बसलो आहे वेटिंगमध्ये. आत्ता जाऊ देत नाहीत आतमध्ये. तर दृष्टी आणि करिश्मा दोन्ही आत गेलेत काकांना भेटायला. मी आपला बाहेर बसलो आहे. बोलता 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 ही पोज द्यायला चालू. बोलणं गेलं उडत, पहिले पोज. थांब, फ्लॅश मारतो दिसत नाही, काळी दिसते. तर काय फायनली आम्ही आलो आहे चायनीज खायला. तर आपला ऑर्डर आलेला आहे. हे माझं आहे आणि हे हाँगकाँग राईस. हाँगकाँग राईस तीच आहे. मी ट्रिपल राईस ऑर्डर केलं आहे.
पैसे काढते बघू नोट बघू. तर काय आता जेवण वगैरे करून झालं आणि जसं की मी तुम्हाला बोललेलो जेवायच्या टायमाला खाऊ वाटत नाही नंतर भूक लागते. आता पण असंच झालं बाई, खाऊच वाटत नव्हतं. मग शेवटी नूडल्स पार्सल केले. एकतर तिचं पोट एवढं होतं ढीकभर, मागवते ढीकभर आणि खात नाही. नंतर तिने स्वतःचं पार्सल केलं नूडल्स, अर्धा खाल्लं अर्धा पार्सल केलं. नशीब मग माझा राईस पण अर्धा तिला घेतलं, म्हणजे कॉम्बिनेशन होता असं होतं, एवढं काही हे नव्हतं. तर आता चाललंय पेटारकरला, आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात बदाम शेकच्या गाडीवर. तिकडनं शेव घ्यायचे आणि ती द्यायचे लोडाच्या गाडीवर. चला जाऊया. गाईज हे बघा, आपण एवढ्या आपुलकीने महाराजांचं स्मारक उभारत तर केलं इकडे, पण काही लोकांना इकडे येऊन थुकतात. हे बघा कुठेतरी दिसेल तुम्हाला थुकलेलं लाल लाल लाल. हे बघा, हे बघा इथं लय जागीनं थुकतात. हे बघा इथं पण थुकलंय बघा, हे लाल लाल दिसतंय का. महाराज माफ करा आम्हाला. काय जसं की तुम्ही बघितलं कसे लोकांनी पान खाऊन विमल खाऊन महाराजांच्या स्मारकाजवळ थुकलेले. हे म्हणजे मलाही माहिती आहे चांगलं, तुम्हालाही माहिती असणार कोणी केलं असेल. काही जे असतात जिहादी लोक, ज्यांना महाराज हे लोक खपत नाहीत, म्हणजे महाराजांची ज्यांची चीड असते ते लोक, औरंगाची औलाद त्या असली लोक. तर या असल्या लोकांनीच तिकडे थुकलं असेल. नाही दुसरा हिंदू माणूस तर कोण तिकडे थुकणार वगैरे नाहीत, कारण की जोही हिंदू माणूस आहे त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देवासारखेच. कारण की आज आपल्या घरातले जे देव आहेत, जे मंदिरं आहेत, ते त्यांच्यामुळे आहेत. म्हणून दुसरं कोण आपल्या ह्याच्यात हिंदूमध्ये कोण हे एवढं करणार नाही. येऊन जाऊन ती लोकांमधनंच करणार आहे. आणि मी सगळ्यांना टार्गेट नाही करत ते, काही लोक बोलते, काही जे असतात ज्यांच्या माइंडमध्ये जिहाद असतात ती लोक. तर म्हणजे KDMची पण चांगलं साफसफाई वगैरे ठेवतात इकडे. दर 2-4 दिवसाला ते आपलं फायरमॅनची जी गाडी असते त्याच्याने महाराजांना पाणी वगैरे मारतात, तो एरिया परिसर साफ करतात, झाडू वगैरे मारतात प्रॉपर. पण हे ना सगळ्यावर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. काय म्हणजे बघितलं पाहिजे, सापडला पाहिजे एकदा तो माणूस जो पण असं थुकत असेल ना, थुकताना सापडला ना बाई बास, त्याचा गेम तिकडंच पलटी होईल. मी लिहून देतो तुम्हालाही जर असं कधी महाराजांच्या गड किल्ल्यांवर वगैरे कुठं गेल्यावर असं काय दिसलं लोक चुकीचं करताना, तर तिकडेच त्यांना त्यांची जाब विचारा. आता जाऊया आपण. हे बास शेव घेतली आहे. आता निखिलला फोन केला, निखिल बोला ठीक आहे येतो. जातो बिल्डिंग खाली, निखिलला कॉल करतो, त्याला घेऊन जातो. चला गाईज, हे बघा गाईज, खरं श्रीमंत माणूस तर निखिल आहे भाई. फोल्ड घेऊन फिरतोय, फोल्ड आहे बघा, फोल्ड घेऊन फिरतोय. आणि आम्ही गरीब, आम्ही एक जास्त नाही सेकंड हँड भावाचा फोन वापरतोय, कमी प्राईजवाला पण सॅमसंग. तर आता जाऊयात आपण मामाच्या गाडीवर. बघा हे एक्सपिरिया मॉलच्या समोर इकडनं जायचं या गल्लीत. आणि आल्यापासनं निखिलने माझ्या डोक्याची अशी वाट लावली आहे ना, 50 वेळा तर गाडी बंद पडली आहे दलिंदरनी. ह्याला गाडी एवढी शिकवून सुद्धा. हे बघा इथनं सरळ बघा परत बंद पडली. येत नाही बोलायचं नाही, गाडी खराब आहे. मी चालवत होतो, गाडी एकदा पण बंद नाही पडत. तुला बोलवलंय कशाला मी, शिकवायला गाडी. आतापर्यंत कमीत कमी 8 ते 9 वेळा गाडी बंद पडली. आणि हायवेला खड्डे तर बघतच नाही आम्ही, खड्ड्यांचं काय घेणं ते नाही आम्हाला. आपले सस्पेन्शन असे भारी आहेत ना गाडीचे. आणि स्वतःची स्कूटी असल्यावर खड्डा असा सोंगू बी देत नाही माहिती आहे, एकदम हलकत काढणार. आता ही गाडी काय बंद पडली, पाहिजे पाडली बंद. काय चालू आहे असं सरळ जात राहायचं. कुठेच टर्न नाही घ्यायचं, काय नाही, एकदम स्ट्रेट जायचं. आणि
3 का 4 चौक सोडले भाई मारशील 3 का 4 चौक सोडले बघितलं आजकालची जनरेशन काका विली फोर व्हीलर वरती काका हे असं मस्ती नाही करायची रे बॅड मॅनर्स देवा मी नव्हतो देवा यांनी तेव्हा असं सरळ फक्त फोर व्हीलर बोललो यार इसके पास टू व्हीलर है मेरे पास इसके पास फोर व्हीलर है मेरे हा ना ती व्हिडिओ भारी आहे इसके पास तो 4 व्हीलर है मेरे पास सायकल भी नहीं है हे बघा हे एक चौक आहे महाराजांचं चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक इकडेच आपली गाडी लागते हे बघा ही बदाम शेकची कसा बसलाय मामान तू मॅचिंग झालंय काय आईस्क्रीम खाऊयात आणि घरी जाऊयात घे चल तो नौकर नाही मी गाय निखिलला विचारलं गाय निखिलला विचारलं भारताचा CM कोण आहे मुख्यमंत्री तर त्याला तेही माहीत नाही आणि एवढं तर जनरल नॉलेज पाहिजे की भाई स्टेटचा मुख्यमंत्री असतो भारताचा नसतो काय जो ट्रक बघा त्याचा अँगल बिघडलाय काय झालं काय माहिती टायर बियर सगळं प्रॉपर आहे तरी बहादर वन साइड झालाय ते सेची तुटली असेल त्याची समोरनं असं वाटतं आता पडेल फायनली घरी आलेलो आहे आणि 11 वाजलेत माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नाही आहे नशीब 2% चार्जिंग राहिली आणि गाईज आज माझा लास्ट डे आहे डोंबिवलीमध्ये उद्या मी चाललो आहे सकाळी 9 वाजता परत साताऱ्याला तर हो उद्यापासून तुम्हाला साताऱ्याचे ब्लॉग्स येणार आहेत तर आजचा माझा शेवटचा दिवस होता म्हणून भाई मी 11 वाजेपर्यंत बाहेर फिरत होतो मी चायनीज खायला गेलो नाहीतर आईने तर असं खाऊ दिलं नसतं जे करायचं घरी येऊन कर तर आज बाहेर जाऊन सगळं केलं तर फिरलो काय बोलली नाही तर आता उद्या जाणार आहे मी साताऱ्याला उद्यापासून साताऱ्याचे ब्लॉग्स चालू ओके तर चला आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपले काल 330 सबस्क्रायबर झालेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला पण थँक्यू सो मच मला सपोर्ट करण्यासाठी आपली फॅमिली हळूहळू वाढत चालली आहे अजून वाढू द्या ती जेवढी वाढेल तेवढी मजा येईल तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय